मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनीती, वेगवेगळे युद्धतंत्रे दिसतात, पण त्यामध्ये आपल्याला विशेष प्रकार दिसतो तो म्हणजे गनिमी कावा युद्धतंत्र। तर मित्रांनो, हा गनिमी कावा हा फक्त महाराष्ट्रापुरता, भारतापुरता मर्यादित नसून जगभरात हा युद्ध प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे, वेगवेगळ्या देशात वापरलेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गनिमी युद्धतंत्राबद्दल पूर्ण आढावा घेणार आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया गनिमी युद्धतंत्राची सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। युद्ध लढण्याचा एक प्रकार किंवा हे तंत्र आहे। हे युद्धतंत्र नवीन नसले तर 20व्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतर त्याची महती विशेषत्वाने वाढलेली दिसते। चीनमध्ये माओ त्से तुंग आणि व्हिएतनाममध्ये जनरल झॅप यांनी गनिमी तंत्राचा उपयोग करून असाधारण यश मिळवले होते। त्यानंतर पुढे 1958च्या अखेरीस क्युबामध्ये जी क्रांती झाली तिचेही यश चे मेव्हारा यांच्या कुशल गनिमी नेतृत्वाला देण्यात येते। या तिघांनी गनिमी युद्धतंत्रावर ग्रंथरचना सुद्धा केल्या असल्यामुळे गनिमी युद्धतंत्राचे श्रेष्ठ भाष्यकार म्हणूनही ते प्रसिद्ध झाले। अशा रीतीने गनिमी युद्धतंत्र व त्याचे शास्त्र यांची विशेष चर्चा ही दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत्वाने होऊ लागली। मराठीतील गनिम हा शब्द अरबी भाषेतील घनिम या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ लुटारू असा होतो। या तंत्राने महाराष्ट्र मध्ये औरंगजेब बादशहाची मराठ्यांनी जवळपास 27 वर्ष लढून बादशहाला जेरीस आणले होते। गनिमी तंत्राने लढणाऱ्या मराठ्यांना उद्देशून मोगलांनी हा शब्दप्रयोग वापरला होता आणि ते अद्याप प्रचारात आहे। गनिमी युद्धतंत्र म्हणजे मराठ्यांचे युद्धतंत्र असे समीकरण भारतात त्या काळी रूढ झाले होते। पेशवेत मात्र या युद्धतंत्राचा वापर कमी झालेला आढळतो। इंग्रजीतील गरिला वॉरफेअर या शब्दप्रयोगाचा गनिमी युद्धतंत्र असा मराठी पर्याय आहे। स्पॅनिश भाषेतील युद्धवाचक शब्द ग्युएरा असा असून त्यापासून लघुत्वदर्शक शब्द ग्युएरिला असा होतो। तेव्हा गरिला वॉरफेअर म्हणजे छोट्या लढण्यांचे तंत्र असा अर्थ होऊ शकतो, म्हणजेच छोट्या छोट्या लढायांसाठी वापरले गेलेले तंत्र। गनिम आणि गरिला या दोन्ही शब्दांमधून गनिमी युद्धतंत्राचे एक सर्वसामान्य सूत्र सूचित होते। अनपेक्षित छापे घालणे, लुटमार करणे, छोट्या चकमकी घडून आणणे हे सर्व गनिमी युद्धतंत्रात येत असते। गनिमी युद्धतंत्राची पूर्वपीठिका जर आपण पाहिल्यास त्यामध्ये भारतीय युद्धतंत्राच्या परंपरेत असा एक हा प्रकार पूर्वीपासून आढळतो। अथर्ववेद, रामायण, महाभारत यात आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अशा प्रकारच्या युद्धतंत्रांचे उल्लेख आपल्याला आढळतात। महत्त्वाचे म्हणजे असुर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते भारतातील आदिवासी लोक सूर म्हणजे आर्य लोकांशी अधर्माने लढत असे वर्णन केलेले आपल्याला आढळते। कौटिल्याने या तंत्राला कूटयुद्ध असे नाव दिलेले आहे। कल्हणाच्या राजतगरणीत यात तृष्णी युद्ध असे म्हटले आहे। येथे तुष्णीम म्हणजे गुपचूप। तर याचा ऐतिहासिक आढावा जर आपण घेतला तर अर्वाचीन भारतीय इतिहासात गनिमी युद्धतंत्र पद्धतीने स्वातंत्र्यासाठी जे प्रदीर्घ आणि यशस्वी संग्राम झाले त्यापैकी काही ठळक उदाहरणे आपल्याला सांगता येतील। ती म्हणजे 14व्या शतकात अल्लाउद्दीन खलजीने चितोड काबीज करून संपूर्ण मेवाड पादाक्रांत केल्यानंतर राणा हमीरने खलजी सुलतानाविरुद्ध सतत 25 वर्षापर्यंत केलेले अवघड युद्ध राणा हमीरने मेवाडच्या जनतेला स्थानांतर करण्याचा आदेश दिला होता व त्या आदेशानुसार लक्षावधी स्त्री पुरुष खिलवाड्याच्या व भिलवाड्याच्या जंगलात राहण्यास गेले होते। शेकडो मैलपर्यंत गावे व शहरे ओसाड पडलेली होती। आक्रमणाच्या किंवा आक्रमकांच्या दाणा वैरव व इतर रसद दिल्लीहून मागवावी लागे। 25 वर्षाच्या लढाईनंतर राणा हमीरने चितोडसह सर्व मेवाड मुक्त केला। दुसरं उदाहरण म्हणजे सम्राट अकबराविरुद्ध राणा प्रतापने लढविलेले 14 वर्षाचे स्वातंत्र्य युद्ध। राणा प्रतापाने मोगलांशी सहकार्य करणाऱ्या सर्व राजपुतांवर सामाजिक बहिष्कार पाळण्याचा आदेश दिला होता।
व तो अत्यंत कठोरपणे पाळण्यात आला होता. तिसरं उदाहरण आहे औरंगजेबाच्या विरुद्ध राठोड वीर दुर्गादास व महाराज अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेला संग्राम. चौथं उदाहरण म्हणता येईल स्वराज्य स्थापनेकरता शिवाजी महाराजांनी या तंत्राचा वापर केलेला आढळतो आणि विशेषतः छत्रपती राजारामाच्या काळात औरंगजेबाच्या प्रचंड फौजांशी 27 वर्षे मराठ्यांनी केलेले गनिमी युद्ध. मराठ्यांच्या या युद्धतंत्रासंबंधी मुसलमानांचा अभिप्राय कसा होता तर याचे वर्णन मल्हार रामराव चिटणीसांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या बखरीत केलेले आढळते. ते असे, अकस्मात यावे बक मच्छ उचलून नेतो तसा घालावा, शिपाईगिरीची शर्थ करावी, प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे, खाण्यापिण्याचा दरकार बाळगीत नाही, पाऊस ऊन थंडी अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी काय ते कांदे वगैरे खाऊन धावतात. त्यास किंवा मराठ्यास कशी जिंकावी, एका मुलकात फौज आली म्हणून त्याचवर रवानगी करावी, ती दुसरीकडे जाऊन ठाळी किंवा ठाणी घेतात, मुलूक मारितात. हे आदमी नव्हत, भूतखाना आहे. माओ त्से तुंग, झ्याप चे गेव्हारा यांचे गनिमी तंत्र यापेक्षा वेगळे नाही. मराठे सुद्धा शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठीच लढत होते आणि सर्व मराठमोळी जनता त्यांना एक दिलाने सहकार्य सुद्धा करत होती. हे लक्षात घेतल्यास आधुनिक गनी सेनानी म्हणून किंवा गनिमी सेनानी म्हणून गाजवलेल्यांच्या बरोबरीने संताजी घोरपडे व धनाजी जाधव ही नावे घेणे उचित ठरेल. पाचवं उदाहरण म्हणता येईल अखेरचा दाखला शिखांचा आहे. गुरु गोविंद सिंगांच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये शीख सैनिकांनी व जनतेने सतत 95 वर्षे मोगली सत्तेशी निकराचा सामना दिला होता. जगातील इतर राष्ट्रांनीही या युद्धतंत्राचा अवलंब केल्याचे आपल्याला आढळते. अमेरिकेतील मूळ रहिवासी असलेले रेड इंडियनांनी युरोपियन वसाहतकारांचा लोंढा थांबवण्याचा प्रयत्न या युद्धतंत्राद्वारे केला, पण संघटनेच्या आणि एकजुटीच्या अभावी तो यशस्वी होऊ शकला नाही. नेपोलियनने स्पेन जिंकल्यानंतर म्हणजेच जवळपास 1808 ते 13 या कालावधीत फ्रेंच सत्तेविरुद्ध स्पेनच्या जनतेने गनिमी युद्ध सुरू केले. फ्रेंचांची बरीच मोठी सेना स्पेनमध्ये अडकून पडलेली होती व जरी स्पेनमधील जनतेच्या गनिमी युद्धाला प्रत्यक्ष विजय मिळाला नाही तरी फ्रेंचांचा अंतिम पराजय करण्यास त्यांच्या गनिमी युद्धतंत्राची खूप मदत झाली. दुसऱ्या महायुद्धात जर्मन व जपानी आक्रमकांनी व्याप्त केलेल्या प्रदेशात गनिमी युद्धतंत्राने संघटित प्रतिकार करण्यात आला होता. रशिया, युगोस्लाव्हिया व फ्रान्स इत्यादी देशात प्रतिकारांनी अशी बहुमोल कामगिरी बजावलेली आहे. त्यांना पार्टिझन म्हणत व त्यांच्या युद्ध प्रकाराला पार्टिझन वॉरफेअर असे म्हटले जात होते. हे गनिमी युद्धतंत्रालाच मिळालेले एक वेगळे नाव होते. चीनमध्ये माओ त्से तुंगच्या नेतृत्वाखाली प्रथमतः 1927 पासून क्युमिंगटांगच्या राष्ट्रीय फौजांविरुद्ध महायुद्ध काळात जपानी आक्रमक फौजांविरुद्ध आणि नंतर पुन्हा 1949 पर्यंत राष्ट्रीय फौजांविरुद्ध असे दीर्घकालीन गनिमी युद्ध चालू होते. व्हिएतनाममध्ये 1946 पासून 1954 पर्यंत फ्रान्स विरुद्ध व 1954 पासून 1972 पर्यंत अमेरिकेविरुद्ध असे सुमारे 25 वर्षेपर्यंत गनिमी युद्ध चालू होते. पहिल्या कालखंडात फ्रेंचांपासून स्वातंत्र्य प्राप्त करून घेणे हा उद्देश होता व दुसऱ्या कालखंडात परदेशी सत्तांनी लादलेली फाळणी टिकू न देता व्हिएतनाममध्ये अखंडत्व स्थापित करणे हा होता. क्युबामध्ये कास्ट्रोच्या नेतृत्वाखाली बास्तिस्ता विरुद्ध 1955 मध्ये पहिला गनिमी हल्ला करण्यात आला होता. 1956 मध्ये कास्ट्रो व चे गेव्हारा यांनी सियेरा माएस्ट्राच्या डोंगरी भागात आश्रय घेऊन पद्धतशीर व संघटित गनिमी युद्धाला सुरुवात केली. 31 डिसेंबर 1958 रोजी या युद्धात त्यांना निर्णायक विजय मिळाला होता. आफ्रिकेमध्ये 1955 ते 1962 पर्यंत अल्जेरियातील फ्रेंच सत्ता उलथून पाडण्यासाठी अल्जेरियन क्रांतिकारकांनी सतत 7 वर्षे गनिमी तंत्राने लढा दिला होता. 1830 मध्ये स्थापन झालेली फ्रेंचांची साम्राज्य सत्ता या युद्धामुळे 1962 साली समाप्त झाली होती.
फाळणीनंतर 1947 साली अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानच्या पूर्व विभागात म्हणजेच बांगलादेशात पश्चिम विभागाच्या वर्चस्वाविरुद्ध तीव्र असंतोष झालेला होता. त्याचा स्फोट 1970 मध्ये झाला. 25 मार्चला पाकिस्तानने लष्करी कारवाई सुरू केली. शेख मुजीबुर रहमान यांना पकडले आणि जनतेवर भीषण अत्याचार सुरू केले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी मुक्ती बाहिनी या नावाने गनिमी फौज उभारण्यात आली. स्वतंत्र व सार्वभौम बांगलादेशाची घोषणा करण्यात येऊन एक अस्थायी सरकार स्थापण्यात आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा स्वातंत्र्याचा लढा निकराने लढविण्यात आला. नंतर भारतीय सेनेने मुक्ती वाहिनीशी सहकार्य केले व दोघांनी मिळून पाकिस्तानचा संपूर्णपणे पराभव केला. बांगलादेशाची मुक्ती वाहिनी ही भारतीय उपखंडात निर्माण झालेली अगदी अलीकडची गनिमी सेनाच होय. वरील हे सर्व सांगितलेले ऐतिहासिक आढाव्यावरून या युद्धतंत्राचा उपयोग वेगवेगळ्या 3 प्रकारच्या परिस्थितीत करण्यात आल्याचे आपल्याला आढळते. पहिलं म्हणजे परतंत्र राष्ट्र ज्या बलाढ्य राष्ट्राच्या दास्यात सापडलेले असते त्याच्या विरुद्ध मुक्ती संग्रामाचा लढा या तंत्रानेच दिला जातो. याची अनेक उदाहरणे आहेत. दुसरं म्हणजे परकीय आक्रमणाचा प्रतिकार अशक्य वा अयशस्वी झाल्यानंतर स्वराष्ट्राचे विस्कळीत झालेले सैन्य व देशभक्त नागरिक संघटितपणे प्रतिकार सुरू करतात व आपल्या युद्धाला लोकयुद्धाचे स्वरूप देऊन देतात. तिसरं म्हणजे स्वकीय परंतु जुलमी व अन्यायी राजवट उलटून पाडण्यासाठी शोषित जनता अंतर्गत युद्ध पुकारते तेव्हा या युद्धतंत्राचाच वापर करण्यात येतो. याशिवाय प्रबल राष्ट्रे आपल्या जवळपासच्या देशात आपल्याला अनुकूल अशी राजकीय सत्ता स्थापन व्हावी म्हणून बंडाचा उठाव घडवून आणतात. त्यासाठी लष्करी शिक्षण व आर्थिक सहाय्य देऊन शस्त्रपुरवठाही करतात. या परिस्थितीतही गनिमी युद्धतंत्राचा उपयोग दोन्ही पक्षाकडून होऊ शकतो. गनिमी युद्धाचे आधुनिक तंत्र कशा प्रकारचे आहे तर प्राचीन चीनी युद्धशास्त्रज्ञ सुन झू यांनीही आपल्या बुक ऑफ द वॉरमध्ये या तंत्राची सविस्तर चर्चा केलेली आढळते. वेगाने हल्ला करणे, शत्रूला आश्चर्यचकित करणे आणि त्याची फसवणूक करणे ही महत्त्वाची सूत्रे त्याने त्यात मांडलेली आहे. सुन झू माओचा स्फूर्तिदाता समजला जातो. सुन झूच्या मूळ विचारांचा अधिक विकास व विस्तार माओने केला. जगप्रसिद्ध युद्धशास्त्रज्ञ क्लाउझेव्हिड्स यांनीही आपल्या ऑन वॉर या ग्रंथाच्या 4थ्या भागात या युद्ध पद्धतीचा उहापोह केलेला आढळतो. तो या युद्धतंत्रास नागरी जनतेचे युद्ध असे म्हणतो. असा प्रतिकार तत्वनिष्ठेने प्रेरित झालेल्या जनतेकडूनच होऊ शकतो असे त्याने मत मांडलेले आहे. परंतु आधुनिक काळाच्या पार्श्वभूमीवर आणि समृद्ध अनुभवांच्या अनिष्ठानावर गनिमी युद्धतंत्राची अधिक सांगोपांग चर्चा माओ त्से-तुंग, जनरल झॅप आणि चे गेव्हारा यांच्या ग्रंथात सापडते. त्यांनी केलेले सैद्धांतिक विवेचन एकसारखे वाटते तरी प्रत्येकाच्या विशिष्ट अनुभवामुळे त्यात काही प्रमाणात स्वतंत्रपणा सुद्धा आढळून येतो. माओ त्से-तुंग, जनरल झॅप अथवा चे गेव्हारा हे तिघेही मूलतः क्रांतिकारक असल्याने गनिमी युद्ध हे त्यांच्या दृष्टीने केवळ क्रांतीचे साधन होते. तिघांचाही उद्देश केवळ प्रस्थापित राजकीय सत्ता नष्ट करण्यापुरताच मर्यादित नव्हता तर त्यांना व्यापक सामाजिक क्रांती घडवून आणायची होती. या क्रांतीचे शत्रू प्रबळ, शस्त्रसज्ज आणि संघटित असल्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी गनिमी तंत्राचा उपयोग करणे अपरिहार्य असे होते. क्रांती हा या तिघांच्याही गनिमी युद्धाचा सर्वसामान्य उद्देश होता. माओ त्से-तुंगच्या मताप्रमाणे चीनी क्रांती ही मुख्यतः शेतकऱ्यांची क्रांती आहे. शेतकरी हाच माओचा गनिमी सैनिक आहे. शेतकरी आणि सैनिक यांच्यात तो फरक करीत नाही. झॅपची भूमिका अशीच आहे. त्याच्या दृष्टीने व्हिएतनाम सारख्या मागासलेल्या देशात लोकयुद्ध हे प्रामुख्याने कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली लढविलेले शेतकऱ्यांचे युद्ध असते तर व्हिएतनामच्या गनिमी सैनिकांपैकी 90% अधिक शेतकरी होते आणि ते गेव्हाराच्या मतानुसार गनिमी युद्ध जनतेचा मुक्तीसंग्राम असतो. गनिमी सैनिक हा समाजसुधारक असतो. एक नवीन समाज पद्धती अस्तित्वात आणण्यासाठी तो हातात शस्त्र धारण करतो. गनिमी हा मुख्यतः किसान क्रांतिकारक असतो असे त्याचे म्हणणे आहे. माओ त्से-तुंगने गनिमाच्या कार्याचे दुहेरी स्वरूप सांगितलेले आहे. त्याच्या मते गनिमा
गनिमाच्या हालचालींचे उद्देश दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आपल्या मूळच्या सैन्याला मदत करणे आणि दुसरा म्हणजे आपल्या गनिमी दलाची संघटना क्रमशः विकसित करून तिला पारंपरिक फौजेचे स्वरूप प्राप्त करून देणे व अखेरच्या प्रतिकारास सज्ज होणे. गनिमी सैन्याच्या संघटनेसंबंधी लिहिताना माओ त्से तुंगने काही सूत्रे मांडली आहेत. जसे की निश्चित राजकीय ध्येय असे निश्चित ध्येय नसेल तर गनिमी युद्धास यश मिळणार नाही. या ध्येयात जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या पाहिजे. गनिमी सैनिकांची शिस्त बाह्य अधिकाराने लादलेली नसावी. सक्तीची शिस्त निष्प्रभ ठरते. ही शिस्त स्वयंस्फूर्त गनिमांच्या अंतरप्रेरणेतून श्रद्धेतून निर्माण झालेली असावी. अधिकारी व सैनिक यांच्या राहणीत फारसा फरक नसला पाहिजे. युद्धांच्या हाल अपेष्टा व धोके सहन करण्यात दोहोंच्या राहणीत सारखेपणा आवश्यक असतो. गनिमी सैनिक व जनता यांच्यात एकजूट ही असली पाहिजे. जनता ही सागरासारखी असून गनिमी सैनिक हे त्यातील माशांसारखे असतात. हा त्याचा दृष्टांत प्रसिद्ध आहे. माओच्या दृष्टीने गनिमांची मुख्यतः 3 कार्य असतात. पहिलं कार्य शत्रूच्या पिछाडीला हालचाल करणे, दुसरं म्हणजे आपले तळ स्थापन करणे, तिसरं म्हणजे युद्ध क्षेत्राचा सतत विस्तार करीत जाणे आणि अत्यंतिक सावधानता, गतिशीलता व सतत हल्ले करण्याची तयारी हे गनिमांचे मुख्य डावपेच असावेत. शत्रूची परिस्थिती, ज्या प्रदेशात हालचाली करायच्या त्या प्रदेशाची स्थिती, दळणवळणाच्या उपलब्ध सोयी, शत्रूची व आपली तौलनिक शक्ती, हवामान आणि लोकांची परिस्थिती हे सर्व घटक लक्षात घेऊन गनिमांनी आपली व्यूहरचनाही केली पाहिजे. गनिमी सैनिकांची भरती कोणत्या समूहात करावी त्याचेही प्रकार माओने दिलेले आहेत. ते अशा प्रकारचे सांगता येतील. आक्रमक शत्रू सैनिकाचा प्रतिकार करण्यासाठी जनतेचे नेते जनतेमधून गनिमी दल उभारतात. हा एक प्रकार. दुसऱ्या प्रकारात शेतकरी गनिमी सैनिक होऊ शकतो. गनिमी सैनिक आणि शेतकरी यांच्यात भेद नाही. गनिमी दलात एक वेगळ्या प्रकारची भरती होते, ती म्हणजे शत्रू सैन्यातून फुटून आलेल्या लोकांची. तिसऱ्या प्रकारात लुटारू दरोडेखोरांच्या टोळ्यांचा अंतर्भाव होतो. या 3 प्रकारात मूलभूत फरक असले तरी त्यांची एकजूट करणे शक्य आहे असे माओचे मत आहे. गनिमी दलाला पूरक म्हणून 16 ते 45 वर्षे वयाच्या सर्व स्त्री पुरुषांची संरक्षक दले उभारली पाहिजेत. पहारे ठेवणे, माहिती गोळा करणे, फेतुरांना पकडणे, शत्रूच्या प्रचाराला पायबंद घालणे अशी वेगळीवेगळी कामे या संरक्षक दलाने करायची असतात. शत्रूच्या शस्त्रांची लूट करणे हाच शस्त्र पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे असे माओचे म्हणणे आहे. जे गेव्हाराचे गनिमी युद्धासंबंधी 3 प्रमुख तत्वे यांनी सांगितलेली आहेत. ती अशा प्रकारची: जनतेचे सामर्थ्य प्रतिक्रांतिकारक प्रस्थापितांच्या संघटित सैन्यावर विजय मिळू शकते. विषारी ताप उत्पन्न करणाऱ्या व घोंघावणाऱ्या डासांवर बंदूक चालत नाही, त्याचप्रमाणे गनिमांविरुद्ध संघटित लष्कराचा उपाय चालू शकत नाही. क्रांतिकारक परिस्थिती निर्माण होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नसते, तशी परिस्थिती निर्माण करता येते. अविकसित देशात क्रांतिकारी ग्रामीण भाग हीच उत्कृष्ट रणभूमी ठरत असते. गनिमी युद्धाच्या यशासाठी पीडित जनतेच्या आशा आकांक्षा ज्यात व्यक्त होतील अशा निश्चित राजकीय ध्येयाची आवश्यकता असते. गनिमी युद्धतंत्राच्या यशस्वी प्रयोगासाठी आवश्यक अशी दुसरी गोष्ट म्हणजे युद्धाची दीर्घकालीनता. माओ त्से तुंग व जनरल झॅप या दोघांनी या मुद्द्यावर भर दिलेला आढळतो. याचा अर्थ या युद्धाला निश्चित कालमर्यादा असू शकत नाही. विजय मिळेपर्यंत लढत राहण्याचा दुर्दम्य असा निर्धार गनिमांच्या ठिकाणी असावा लागतो. राणा हम्मीर 25 वर्षे लढला, राणा प्रताप 14 वर्षे लढला, तर मराठे सतत 27 वर्षे म्हणजे व्हिएतनामी गनिमांपेक्षा काही वर्ष अधिकच लढत होते. असा प्रदीर्घ संग्राम चालविण्यासाठी दुर्दम्य संकल्पशक्ती असावी लागते आणि ते केवळ गनिमातच असून भागत नाही, तर त्यांच्याशी सहकार्य करणाऱ्या सामान्य जनतेतही ती असली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युद्धाची सर्वंकषता
ते सर्वव्यापी असले पाहिजे, सर्व आघाड्यांवर चालले पाहिजे, प्रासंगिक जयापजयाची पर्वा न करता शत्रू भेटेल त्या ठिकाणी त्याच्या मनुष्यबळाचे, रणसाहित्याचे, द्रव्याचे उत्पादन केंद्राचे करता येईल तितके नुकसान करणे आणि मुख्यतः शत्रूचे मनोधैर्य खच्ची करीत राहणे महत्त्वाचे असते. देशभक्तांचे प्रतिकार युद्ध, पार्टिझन वॉर आणि क्रांतिकारक गनिमी आंदोलन यातील मूलभूत फरकांचेही विवेचन माओने येथे केले आहे. जे देशभक्त प्रतिकार युद्ध करतात, उदाहरणार्थ बांगलादेशातील मुक्तीबाहिनी, त्यांच्या युद्धाला गनिमी काव्यासारखी क्रांतिकारक विचार प्रणालीचे अधिष्ठान नसते. ती फक्त राजकीय मुक्तीचा लढा असतो, सामाजिक क्रांतीचा नव्हे. या दोन प्रकाराच्या युद्धांच्या संघटनातही फरक असतो. प्रतिकार प्रथम उत्स्फूर्तपणे सुरू होतो आणि नंतर संघटित केला जातो. उलट गनिमी आंदोलन प्रथम संघटित केले जाते आणि नंतरच लढाईला सुरुवात होते. प्रतिकारयुक्त आक्रमकांची हकालपट्टी झाल्यानंतर समाप्त होऊ शकते, परंतु गनिमी युद्ध हे ज्या प्रस्थापित सत्तेविरुद्ध पुकारले जाते त्या सत्तेला नष्ट केल्यावर संपते अथवा त्या सत्तेकडून ते चिरडले जाते. तर मित्रांनो, असा हा जागतिक आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राच्या स्तरावरचा हा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओतून पाहिलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जरी मोठा असला तरी हा विषय महत्त्वाचा होता आणि आपण इतिहासाचे अभ्यासक असाल, इतिहास हा विषय आपल्याला आवडत असेल तर आपल्याला हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.